नमस् नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहोत 7 जून रविवारचे 5 वाजेनंतरचे हवामानाचा अंदाज आणि कोणत्या भागांमध्ये पाऊस आहे कोणत्या भागांमध्ये नाही ते आपण बघणार आहोत. तर 5 ते 6 दरम्यानचा आपण अंदाज बघणार आहोत. तर आपण बघतोय की नाशिक, मुंबई, पुणे या ठिकाणी आपल्याला जरासं कोरडं वातावरण याच्यामध्ये बघायला मिळतंय. तर आपण सगळ्यात अगोदर आपण नाशिक हा भाग बघूया. तर नाशिक या भागामध्ये आपल्याला जर बघितलं तर पूर्णतः नंतरचं जे हवामान आहे ते आपल्याला बघायला मिळतंय. तर नाशिक मध्ये ढगाळ वातावरण हे आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर पेठ या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण बघायला, म्हणजे ढगाळ वातावरण ते हलक्याचा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला. तर इकडे अजून जर बघितलं तर घोटी, वाडा, जव्हार, श्वा, सटाणा, सटाणा या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे बघायला मिळतंय. तर त्याचबरोबर नाशिकचा अजून काही भाग आपण जर बघितला तर दिंडोरी, सिन्नर, ओके, त्याचबरोबर निफाड, चांदवड, मनमाड, येवला या ठिकाणी कोरडं वातावरण ते काहीसं ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर संगमनेर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण असणार आहे. अजून परिसर जर बघायचा जर ठरला तर सटाणा, नामपूर, पिंपळनेर या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्णतः ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. तर त्याचबरोबर आपण नाशिक जिल्ह्यातील निफाड हा भाग जर बघितला तर भेंडाळी, पिंपळगाव, बसवंत या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर ओझर, लाखलगाव हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. तर तिथे सुद्धा आपल्याला ढगाळच वातावरण हे बघायला मिळतंय. त्याचबरोबर जर इकडे बघितलं तर त्र्यंबक, ओके, त्र्यंबक या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे बघायला मिळतंय, कारण की पाऊस हा आपल्याला निफाड तालुक्यामध्ये सुद्धा कुठेही बघायला मिळत नाहीये. तर आता आपण आलोय अहिल्यानगर या जिल्ह्यात, ओके. तर अहिल्यानगर मध्ये आलोय, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये क्लिक वरती प्लस वरती बघू शकता की अहिल्यानगर मध्ये आलोय. तर अहिल्यानगर मधील काही भाग जो आहे तो आपण बघणार आहोत. तर टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी सुद्धा पाऊस कमी आहे. त्याचबरोबर राहुरी, देवळाली प्रवरा, लोणी, रामपूर, खैरी, त्याचबरोबर कान्हापूर, टाकळी भान इथे सुद्धा पूर्णतः अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पूर्णतः कोरडं वातावरण हे बघायला मिळालेलं आहे. त्याचबरोबर भोजडे, कोपरगाव, जवळके, तळेगाव, दिघे, केलवड या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही बघितलं, अश्वी, ठीक आहे, या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर पूर्णतः वातावरण हे कोरडं आहे. तर आता आपण बघूया अहिल्यानगर मधील शिर्डी येथील वातावरण. तर शिर्डी येथील वातावरण सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्णपणे कोरडं आहे. पोहेगाव, खुर्द या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं आहे. राहता पूर्णपणे कोरडं आहे. लोहारे, लोणी, अश्वी, राजुरी, मोरेवाडी, कोल्हार बिके, बेलापूर बिके, श्रामपूर मगाशीच बघितलं आपण, ब्राह्मणगाव, जळगाव, तर लाखगंगा. तर या ठिकाणी आपण बघितलंय तर हे सुद्धा आपल्याला बघायला मिळालं की वातावरण हे पूर्णतः कोरडं राहणार आहे. त्याचबरोबर आपेगाव, वैजापूर, अगर सायगाव, लोणी बिके हे जे गावं आहेत, बोलणी हे जे आहेत हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील गावं आपल्याला बघायला मिळत आहेत. तर तुम्ही बघू शकता घोडेगाव, गंगापूर, आता हा प्रवरा संगम आपला अहिल्यानगर जिल्ह्यातला आला. तर बहुतांशी भाग रविवारी 5 वाजेपर्यंत बहुतांशी भाग हा कोरडा राहणार आहे. तर त्याचबरोबर आपण अजून पुढे बघू शकतो तर 5 वाजेच्या नंतर 7 वाजेपर्यंत, 6 ते 7 वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे तो बघितला आपण, तर तो सुद्धा भाग पूर्णतः कोरडा आहे. इकडं श्रामपूर, अहिल्यानगर मधील श्रामपूर या ठिकाणी मध्ये
आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. शिरूरमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. तर हा पुण्याचा जो भाग आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे बघायला मिळतंय. तर पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर चाकण, कुड, लौसा, महाड, महाबळेश्वर, भोर, वाई, लोणंदा, फलटण, जेजुरी, केडगाव, दौंड, शिरूर, चाकण, मनसर, हे बघा तुम्ही बघू शकता, आळेफाटा, जुन्नर, आंबी. तर या ठिकाणी पूर्णतः कोरडं वातावरण आहे. तर रविवारी छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये आपण जर बघितलंय तर 5 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंतचं जे वातावरण आहे ते पूर्णतः कोरडं आहे. तर शेतकरी मित्रांनो, रविवारी सुद्धा आपल्याला 7 जूनला पाऊस हा या भागांमध्ये दाखवला जात नाही. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे हे व्हिडिओ कोणत्या भागातून बघताय मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन या भागांमध्ये दाखवला जात नाही. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे हे व्हिडिओ कोणत्या भागातून बघताय मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.